Good morning, students. So, during our last period, we have taken some poems that is in our syllabus. First of all, I would like to introduce myself. I am Mr. Jayar Patil, speaking for Indirabai Lalwani Junior College. You know that I am your English teacher. So, during our last period, we have taken or completed 6 poems. Now, I would like to turn towards our next section, that is section number 4, that is novel. I know that you have already learned history of English novel. Now I would like to teach you our first novel, that is 4.2, To Sir with Love. So before going through this novel, I would like to introduce you with the novelist. First, there is a novelist, and then the novel comes. So, To Serve with Love is a novel written by Mr. Eustace Edward Ricardo Braithwaite, known as E.R. Braithwaite, was a Guyanese born British American novelist, writer, teacher, and a diplomat. विद्यार्थी मित्रांनो, मी जे आर पाटील बोलतो आहे आपल्या इंदिराबाई ललवानी ज्युनियर कॉलेजमधून. मित्रांनो, आपण ज्या वेळेला मागच्या वेळेला भेटलो होतो ऑनलाईन, त्यावेळेला आपण 6 पोएम्स कंप्लीट केलेले आहेत आणि तुम्हाला हेही माहिती आहे की त्या 6 पोएम्स टीच केल्यानंतर ॲप्रिसिएशन त्या सर्व कवितांचं PDF च्या रूपामध्ये मी तुम्हाला पाठवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की ते जे PDF च्या रूपामध्ये पाठवलेलं ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम होतं ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेलं असेल. आता पोएट्रीचा सेक्शन कंप्लीट केल्यानंतर आज या ठिकाणी मी आपला सेक्शन नंबर 4 म्हणजे टेक्स्टबुकमधला सेक्शन नंबर 4 जो आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल किंवा इंग्लिश नॉवेलच्या संदर्भातला त्यातला 4.1 सेक्शन जो आहे तो ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. माझ्या सहकारी मित्रांपैकी एकाने कोणीतरी तो टाकलेला आहे, मला नेमकं आठवत नाही आता कोणी टाकलेला आहे, परंतु टाकलेला आहे. आणि म्हणून आज मला या ठिकाणी 4.2 जो सेक्शन आहे आपल्या 4 सेक्शनमधला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कादंबरी दिलेली आहे बघा, ज्याला आपण नॉव्हेल म्हणतो. मागच्या भागामध्ये 4.1 मध्ये नॉव्हेल म्हणजे काय, नॉव्हेलचे प्रकार कोणते, नॉव्हेलसाठी आवश्यक असलेले एलिमेंट्स कोणते हे शिकून झाल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष नॉव्हेल शिकतो आहे आणि आपल्या 4.2 सेक्शनमधली नॉव्हेल आहे टू सर विथ लव. आता ही जी कादंबरी आहे किंवा ही जी नॉव्हेल आहे ही E.R. ब्रेथवेट यांनी लिहिलेली आहे आणि म्हणून या कादंबरीचा अभ्यास करण्याच्या आधी या कादंबरीचे जे लेखक आहेत E.R. ब्रेथवेट यांचा थोडासा परिचय करून देतो आहे मी तुम्हाला. मला आशा आहे की तुम्ही हे सगळं काळजीपूर्वक ऐकाल. नाऊ आय वुड लाईक टू स्टार्ट विथ इंट्रोडक्शन टू द ऑथर. सो Eustace Edward Ricardo Braithwaite, known as E.R. Braithwaite, was a Guyanese born British American novelist, writer, teacher, and diplomat. We know that he was born in Guyana. Guyana is the name of a city which is in now West Indies. But though he was born in Guyana, that is in West Indies, but he is known to us as a British American novelist, रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट. आता हे जे ब्रेथवेट होते आपले कादंबरीकार जे होते ते गयानामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आता गयाना ही एका शहराचं नाव आहे वेस्ट इंडिजमधल्या. आता ते जरी जन्माने जरी ते वेस्ट इंडियन जरी असले, वेस्ट इंडिजचे जरी असले तरी त्यांचं जे कार्य आहे ते ब्रिटिश अमेरिकन नॉव्हेलिस्ट म्हणून आपल्याला परिचित आहे.
ब्रिटिश अमेरिकन रायटर म्हणून, म्हणजे लेखक म्हणून, शिक्षक म्हणून, आणि डिप्लोमॅट. आता डिप्लोमॅट म्हणजे काय असतं तर त्याची एक अशी व्याख्या केली जाते. डिप्लोमॅट मीन्स द ऑफिशियल रिप्रेझेंटिंग अ कंट्री ॲब्रॉड. म्हणजे ज्यांना स्वतःच्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा, दुसऱ्या देशामध्ये जाऊन स्वतःच्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा, त्याला आपण म्हणतो, आणि त्यालाच आपण डिप्लोमॅट असं म्हटलं जातं. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशियल कंडिशन्स अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. आता हे जे आपले ब्रेथवेट आहेत, ब्रेथवेट नावाचे जे लेखक आहेत, ते कशासाठी ओळखले जातात? स्टोरीज ऑफ सोशियल कंडिशन्स, सामाजिक अवस्थेविषयीच्या, बिकॉज ही वॉज सोशियली अवेअर अँड दॅट्स वाय ही हॅज प्रेझेंटेड सर्टेन सोशियल इश्यूज थ्रू हिज नॉव्हेल्स. आणि म्हणून सामाजिक परिस्थितीचं भान त्यांना होतं. सामाजिक रूपातल्या, समाजातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा समाजातल्या ज्या काही वाईट प्रथा आहेत, चालीरीती आहेत, त्यावर आघात करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अँड रेसियल डिस्क्रिमिनेशन, ज्याला आपण रॅसिझम म्हणतो. आता रॅसिझम म्हणजे काय असतं मित्रांनो? प्रेज्युडाईस बाय ॲन इंडिव्हिज्युअल ऑर इन्स्टिट्यूशन अगेन्स्ट अ पर्सन ऑर पीपल ऑन द बेसिस ऑफ देअर मेंबरशिप ऑफ अ पर्टिक्युलर रॅशियल ग्रुप. आता रॅसिझम म्हणजे वंशवाद असतो. विशिष्ट वंशीय लोकांवर जे काही अन्याय समाजामध्ये होताना आपल्याला दिसतो, त्याविषयीचं लिखाण देखील त्यांनी केलेलं आहे. म्हणजे प्रेज्युडाईस असतो आपल्या मनामध्ये की माझा धर्म, माझा वंश श्रेष्ठ, दुसऱ्या लोकांचा जो काही धर्म आहे, दुसऱ्या लोकांचा जो काही वंश आहे तो कनिष्ठ. आणि म्हणून प्रेज्युडाईस म्हणजे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन. आता आपल्याही मनामध्ये बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असेल, एखाद्या संस्थेच्या बाबतीत असेल, एखाद्या समाजाच्या बाबतीमध्ये असेल, जो काही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्या मनामध्ये असतो त्याला प्रेज्युडाईस असं म्हणतात. आणि म्हणून यांनी देखील रॅशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. आता आपल्याला माहिती आहे की अमेरिका किंवा इंग्लंड, भारताचा जर आपण विचार केला तर हिंदू मुस्लिम वाद आपल्याला जनरली पाहायला मिळतो. म्हणजे दोन वंश, हिंदू वंशीय लोक असतील, मुस्लिम वंशीय लोक असतील, यांच्यामधला संघर्ष आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतो. परंतु आता आपल्याला माहिती आहे की हे जे ब्रेथवेट आहे ते अमेरिकन आणि ब्रिटिश नॉवेलिस्ट आहे. आता अमेरिका आणि इंग्लंड किंवा ब्रिटनचा जर आपण विचार केला तर तिकडे हिंदू मुस्लिम वाद आपल्याला पाहायला मिळत नाही. तर जनरली काळे आणि गोरे, ब्लॅक अँड व्हाईट, कृष्णवंशीय, गौरवर्णीय असं, किंवा गोरे लोक, काळे लोक यांच्यामधला जो काही वांशिक तिरस्कार येतो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून या काळ्या आता इंग्लंड आणि अमेरिका म्हटल्यानंतर जनरली तिकडची जी काही मेजॉरिटी ऑफ पीपल आहेत ते गोरे आहेत, समजलं का? आणि या गोऱ्या लोकांमध्ये जे काही बाहेरून आलेले, जसे वेस्ट इंडिजचे लोक हे रंगाने काळे आहेत. आणि म्हणून हे जे बाहेरून आलेले जे काही काळे रंगाचे लोक आहेत, यांच्या विरोधामध्ये कुठेतरी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन त्या अमेरिकन आणि इंग्लंडच्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन ब्लॅक पीपल अँड व्हाईट पीपल. आणि म्हणून या काळ्या लोकांच्या विरोधामध्ये जो काही सातत्याने अन्याय होत आला त्याला वाचा फोडण्याचं काम आपल्या या ब्रेथवेटने आपल्या या कादंबरीमधून केलेलं आहे. म्हणजेच काय, त्यांचं जे लिखाण आहे कशाविषयी ओळखलं जातं तर सामाजिक प्रश्न असतील किंवा मग काळ्या लोकांच्या विरोधात होणारा अन्याय असेल, वांशिक अन्याय होत असेल, त्याविषयी त्यांचं लिखाण ओळखलं जातं. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल टू सर्व विथ लव. बघा आता ऑथर, कोणत्या पुस्तकाचे लेखक म्हणून ते ओळखले जातात? 1959 प्रकाशित झालेलं त्यांचं एक महत्त्वाचं किंवा प्रसिद्ध असं पुस्तक होतं की जे ॲटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणून ओळखलं जातं. ॲटोबायोग्राफिकल नॉवेल मीन्स दॅट नॉवेल इन विच रायटर डील्स विथ हिज पर्सनल इन्फॉर्मेशन. म्हणजे स्वतःच्या जीवनावर आधारित जी काही गोष्ट असते ती कादंबरीच्या रूपामध्ये, ज्या कादंबरीमध्ये मांडली जाते तिला ॲटोबायोग्राफिकल नॉवेल असं म्हटलं जातं. आणि कोणती त्यांनी अशी कादंबरी लिहिलेली आहे स्वतःच्या जीवनावर आधारित? टू सर्व विथ लव. आता आपण जर त्यांचं चित्र बघितलं, बघा आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे पेज नंबर 178वर,
ब्रेथवेट यांचं स्वतःचं ते चित्र आहे. आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच आपल्याला जाणीव होते ते काही आपल्याला व्हाईट पीपल किंवा व्हाईट पर्सन दिसत नाही आहे, तर तेही रंगाने कसे आहेत, काळे आहेत. आणि म्हणून या काळ्या लोक स्वतःचा अनुभव त्यांनी मांडलेला आहे. त्यांना जे काही स्वतः आयुष्यामध्ये अनुभव आलेला आहे, एक काळे म्हणून ब्लॅक पीपल म्हणून किंवा ब्लॅक मॅन म्हणून त्यांना, तर स्वतःच्या जीवनाशी निगडीत असलेली ती कादंबरी टू सर्व विथ लव इज अन ॲटोबायोग्राफिकल नॉवेल. ॲटोबायोग्राफिकल मीन्स रिलेटेड विथ पर्सनल लाईफ. स्वतःच्या जीवनाशी आधारित अशी ही कादंबरी आहे टू सर्व विथ लव. लक्षात घ्या. आणि हे पुस्तक अत्यंत सुपरिचित आहे आणि नेमकं आपल्या सिलेबसमध्ये तेच आहे. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका, अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन, अँड अ रिलक्टंट नेबर्स, अ मेमर ऑर ट्रिएटाईज मीन्स बुक, ट्रिएटाईज अबाउट रेसिझम. बघा, आता त्यांनी फक्त टू सर्व विथ लव एवढीच कादंबरी लिहिलेली असं नाही, किंवा एवढं एकच पुस्तक लिहिलं आहे असं नाही. तर या पहिल्या पॅरेग्राफमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कोणती, टू सर्व विथ लव. आता या कादंबरीचा जर टाईप विचारला, व्हॉट टाईप ऑफ नॉवेल इज दिस, तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे टू सर्व विथ लव इज अन ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल. तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये क्वेश्चन विचारला जातो. आणि म्हणून टू सर्व विथ लव 1959 प्रकाशित झालेलं एक स्वतःच्या जीवनावर आधारित ॲटोबायोग्राफिकल नॉवेल, टू सर्व विथ लव ॲटोबायोग्राफिकल नॉवेल 1959, ही आपण लक्षात ठेवण्यासारखी ती गोष्ट आहे. लक्षात घ्या. आता त्यांनी फक्त एवढीच कादंबरी लिहिली का, नाही. बिसाइड्स टू सर्व विथ लव ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका, अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन, अँड रिलेक्टंट नेबर्स, अ मेमोयर ऑर ट्रिएटिज अबाउट रेसिझम. आता टू सर्व विथ लव ही प्रसिद्ध कादंबरी तर त्यांनी लिहिलीच, परंतु या कादंबरीच्या व्यतिरिक्त त्यांनी आणखी काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्या कादंबऱ्याची शीर्षक आहेत बघा, अवतरणचिन्हामध्ये दिलेली, अ काइंड ऑफ होमकमिंग. आता काइंड ऑफ होमकमिंग ही कशाविषयीची कादंबरी आहे, अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. आफ्रिकेचा दौरा त्यांनी केला आणि त्यांच्या त्या आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी अ काइंड ऑफ होमकमिंग या कादंबरीच्या माध्यमातून मांडलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांची आणखी नेक्स्ट नॉवेल इज अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन. लंडनची नॉवेल सेट म्हणजे सेटिंग, लंडनची पार्श्वभूमी असलेली एक कादंबरी त्यांनी लिहिली, अ चॉईस ऑफ स्ट्रॉज नावाची. आणि त्याच्यानंतर आणखी एक कादंबरी दिलेली बघा, रिलेक्टंट नेबर्स, मेमोयर ऑर ट्रिएटीज अबाउट रेसिझम. मेमोयर मीन मेमरी, त्यांच्या आठवणी. ट्रिएटाईज म्हणजेच बुक. आता ही जी कादंबरी आहे कोणती, रिलक्टंट नेबर्स, ही म्हणजे एक आठवणींवर आधारित कादंबरी किंवा ते पुस्तक आहे. कशाविषयीचं पुस्तक आहे ते, रेसिझम, वंशवादावर आधारित. पुन्हा तोच प्रश्न येतो, इन दॅट नॉव्हेल दॅट इज इन रिलक्टंट नेबर देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन ब्लॅक अँड व्हाईट दॅट इज कॉल्ड ॲज रेसिझम. काळ्या गोऱ्यांमधला जो काही वांशिक मतभेद आहे त्याचं चित्रण त्यांनी त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग प्रायमरीली डील विथ the difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. बघा, आता या ब्रेथवेटचं न्यूमरस म्हणजे नंबर ऑफ, अनेक. ब्रेथवेटच्या अनेक जे लिखाण आहे ते प्रामुख्याने कशाच्या समावेश त्याच्यामध्ये केलेलं आहे त्यांनी, द डिफिकल्टीज ऑफ बिईंग अन एज्युकेटेड ब्लॅक मॅन. बघा, आता ते वंशाने म्हणजे रंगाने काळे होते, म्हणजेच ब्लॅक वंशीय ते होते, परंतु शिकलेला ब्लॅक माणूस म्हणून त्यांना ज्या काही अडचणी आल्या, जरी ते सुसंस्कृत होते, सुशिक्षित होते, परंतु केवळ काळ्या रंगाचे असल्यामुळे शिक्षण झाल्यानंतरही त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं त्याचा समावेश त्यांनी आपल्या लिखाणामध्ये केलेला आहे समावेश. अ ब्लॅक सोशल वर्कर, सामाजिक स्वरूपाचं कार्यही त्यांनी केलेलं आहे, सामाजिक कार्यकर्तेही ते होते, परंतु रंगाने काळे असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सोशल वर्कर म्हणून देखील काही समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. अ ब्लॅक टीचर, स्वतः ते एक आपण मागाशी पाहिलं त्यांचा परिचय करून घेताना, शिक्षक होते ते, परंतु रंगाने काळे असलेले शिक्षक होते आणि म्हणून मग रंगाने काळे होते म्हणून त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं त्याचाही समावेश त्यांनी आपल्या लिखाणामध्ये केलेला आहे. अँड सिम्पली अ ह्युमन बिईंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस.
अत्यंत ह्युमन, अत्यंत आदरणीय अशी ती व्यक्ती होती. परंतु केवळ रंगाने काळे असल्यामुळे त्यांना जी अमानवी परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. कारण मित्रांनो, वंशवादावर आधारित म्हणजे एक वेळ हिंदू मुसलमान संघर्ष परवडला, परंतु हा जो वांशिक संघर्ष असतो ना, हा खूप टोकाचा कधी कधी लोकांचा त्याच्यामध्ये जीवही दंग्याच्या वेळेला आपल्याकडे जसे लोकांचे प्राण जातात, तसंच तिकडे अमेरिका आणि इंग्लंडमध्ये हा जो वांशिक हिंसाचार आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून जरी ते स्वतः ह्युमन होते, परंतु इनह्युमन परिस्थितीमुळे म्हणजे अमानवी परिस्थितीमध्ये त्यांचं सेटिंग झालेलं असल्यामुळे, कारण त्यांनी जरी ते वेस्ट इंडिजमध्ये जन्मलेले असले, परंतु त्यांचं संपूर्ण कारकीर्द हे ते इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये गेलेली आहे. आणि रंगाने काळे असल्यामुळे तिथल्या गोऱ्या लोकांमध्ये राहत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि त्याचाच उल्लेख त्यांनी त्यांच्या सगळ्या लिखाणामध्ये केलेलं आहे. Now the last paragraph of this introduction is belongs to our novel. So see, listen me carefully. To Serve with Love is an autobiographical novel. I have already told you that autobiographical means related to personal experiences, personal life. आता आपली ही जी कादंबरी आहे टू सर्व विथ लव ही ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल आहे. ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल म्हणजेच काय, लेखकाच्या स्वतःच्या जीवनावर आधारित असलेली ही कादंबरी आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर, बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. बघा आता, नॅरेटर म्हणजे कथाकथन करणारा. आता आपली कादंबरीच्या रूपामध्ये ही कथा आपल्याला ऐकवलेली आहे. आता कादंबरी नाटकामध्ये एक पात्र असतात, पात्रांच्या माध्यमातून कथा सादर केली जाते. परंतु आपल्या या कादंबरीचे जे नॅरेटर आहेत, नॅरेटर इज नन अदर दॅन द रायटर हिमसेल्फ. आणि म्हणून आपल्या कादंबरीमधला जो काही नॅरेटर दाखवलेला आहे, आता नॅरेटरचं भूमिका ज्यांनी केलेली आहे ते स्वतः लेखकांच्याच जीवनाशी निगडीत लक्षात घ्या. आणि म्हणून कथाकथनकार जे आहेत ते आपल्या कादंबरीमध्ये व्यवसायाने इंजिनियर दाखवलेले आहेत. बघा, द नॅरेटर इज अन इंजिनियर, अभियंता दाखवलेले आहेत. बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. आता खरं म्हणजे ते इंजिनियर आहेत व्यवसायाने, परंतु टू मेक बोथ एंड्स मीट म्हणजेच काय, टू अर्न लाईव्हलीहूड, काही ना काही कमाई माणसाला करावीच लागते जीवनचरितार्थ चालवण्यासाठी. टू मेक बोथ एंड्स मीट म्हणजेच काय, जीवनचरितार्थ चालवणे. आता व्यवसायाने इंजिनियर होते आपल्या कादंबरीतले नॅरेटर, कथाकथनकार, परंतु दिनचर्या चालवण्यासाठी, जीवन जगण्यासाठी ते काय करावं लागतं ना, ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. बघा आता या ठिकाणी कॉन्ट्रॅडिक्शन कसं आहे. व्यवसायाने, आता आपल्या कादंबरीतले जे नॅरेटर दाखवलेले आहेत ते व्यवसायाने इंजिनियर आहेत वास्तविक, त्यांनी अभियंत्याचं काम करायला पाहिजे होतं, परंतु केवळ रंगाने काळे असल्यामुळे त्यांना जॉब इंजिनियर म्हणून मिळाला नाही. आणि म्हणून अखेर शेवटी माणूस हे माणसाला जीवन जगण्यासाठी 2 पैसे कमवणं गरजेचं आहे. आणि म्हणून इंजिनियर असल्यानंतरही एका शाळेचं नाव बघा, ईस्ट एंड स्कूल, या शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाचा जॉब हा स्वीकारलेला आहे. म्हणजे इंजिनियरला या ठिकाणी शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागते आहे. अगेन थ्रू दिस नॉवेल द रायटर हॅज ट्राईड टू प्रेझेंट द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. बेरोजगारीची समस्या त्यांनी मांडलेली आहे. व्यवसायाने म्हणजे शिक्षणाचा आणि तुमच्या जॉबचा काहीही संबंध त्या ठिकाणी नाही. इंजिनियर माणूस शिक्षकाचं काम कसं करू शकतो, परंतु आज आपण समाजामध्ये पाहतो चांगले शिकलेले MA BEd MSc BEd PhD झालेले लोक आज आपल्याला बाजारामध्ये भाजी विकताना दिसत आहेत. मित्रांनो, सिच्युएशन खूप वाईट आहे. आणि तसंच या कादंबरीमध्ये दाखवलेलं आहे की आपल्या कादंबरीचे नॅरेटर म्हणजेच लेखक स्वतः व्यवसायाने इंजिनियर आहेत, परंतु जीवन जगण्यासाठी पुरेसा पैसा मिळत नाही. आणि म्हणून नाईलाजास्तव ईस्ट एंड स्कूल लंडनमधली जी शाळा आहे त्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाचं काम स्वीकारलेलं आहे. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल फॉर देअर बिहेवियर. आता आपण पाहिलं की लंडनच्या ईस्ट एंड स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाचा जॉब हा स्वीकारलेला आहे,
परंतु त्या शाळेमध्ये गर्दी कुणाची बघा, ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. आता ही जी ईस्ट एंड स्कूल नावाची जी शाळा आहे लंडनमधली, त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर आहे, परंतु त्या शाळेमधले विद्यार्थी जे ते रिजेक्टेड आहेत, नाकारलेले आहेत. कोणी? तर इतर शाळांमध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांच्या वर्तणुकीमुळे, असे बेशिस्त वर्तणुकीच्या विद्यार्थ्यांची ती शाळा आहे, लक्षात घ्या. आणि अशा बेशिस्त विद्यार्थी असलेल्या शाळेमध्ये आपले हे ब्रेथवेट म्हणू आपण त्यांना थोडा वेळ, किंवा नॅरेटरला शिक्षकाचं काम त्यांना मिळालेलं आहे. आता विचार करा की ज्या शाळेचे विद्यार्थी अत्यंत रफ आहेत, उद्धट आहे, ज्यांना मॅनरिझम नाही, सुसंस्कृत नाही, अशा इतर शाळांनी नाकारलेल्या विद्यार्थ्यांची ती शाळा आहे, लक्षात घ्या. आणि अशा शाळेमध्ये शिक्षकाचं काम ते करतायत. ॲट द बिगिनिंग द नॅरेटिव्ह इज रिडिक्युल्ड अँड बलीड बाय द स्टुडंट्स. आता ज्या वेळेला सुरुवातीला त्यांना जॉब मिळाला, त्यांनी तो जॉब स्वीकारला, परंतु शिक्षक म्हणून काम करत असताना सुरुवातीला हे जे नॅरेटर आहेत किंवा जे शिक्षक आहेत ते रिडिक्युल्ड म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांचं मजा घेण्याचं काम केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यांना अपमानित, अँड बलीड मीन्स अपमानित करणे. म्हणजे त्यांनी शिक्षक म्हणून ज्यावेळेला त्या शाळेमध्ये काम सुरू केलं, त्यावेळेला त्यांचा अनुभव असा होता की त्या शाळेतले हे जे उद्धट विद्यार्थी होते, बेशिस्त विद्यार्थी, इनडिसिप्लिन विद्यार्थी होते, हे त्यांची मजा घेण्याचं काम करायचं, त्यांना अपमानित करण्यात, त्यांना दुःख पोचवण्याचं काम त्या ठिकाणी करायचे. बलीडचा अर्थ आपण टू हार्म, एखाद्याला इजा पोचवणे, एखाद्याचं मन दुखावणे. आता वास्तविक शिक्षक म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे. परंतु या ठिकाणी त्यांना मिळालेला अनुभव हा अत्यंत वाईट आहे की त्यांना असं आढळलं की ज्यावेळेला त्यांनी त्या शाळेमध्ये शिकवायला सुरुवात केली, त्यावेळेला विद्यार्थी त्यांचं मन दुखवतायत, त्यांना अपमानित करतायत, हा अनुभव त्यांना सुरुवातीला आला. बट लेटर हिज काम डेमिनॉर अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. आता काम डेमिनॉर म्हणजे स्वभाव, परंतु सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा अपमान केला, त्यांना इजा पोचवली, त्यांचं मन दुखवण्याचं काम त्या विद्यार्थ्यांनी केलं. परंतु हे जे शिक्षक होते ब्रेथवेट, हे चिडले नाही, कुठल्या विद्यार्थ्यांना ते रागावले नाही, कुठल्या विद्यार्थ्यांना त्यांनी पनिशमेंट केली नाही. आणि म्हणून त्यांच्या त्या शांत स्वभावामुळे आणि कोणत्याही इच्छेमुळे डिझायर टू सी देम सक्सीड, काही झालं तरी विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवण्यासारखी या ठिकाणी एक गोष्ट आहे की विद्यार्थी कसेही असले तरी शिक्षकांना सर्व विद्यार्थी सारखेच असतात. आणि म्हणून शिक्षक म्हणून एकच अपेक्षा असते प्रत्येक शिक्षकाची की आपला विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये 2 क्वालिटीज होत्या. कोणत्या? काम डेमिनॉर म्हणजेच काम नेचर, त्यांच्या त्या शांत स्वभावामुळे आणि विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजे या इच्छेमुळे. नंतर कारण विद्यार्थी कितीही बेशिस्तपणे त्यांच्याशी वागत होते, परंतु यांनी मात्र विद्यार्थ्यांना कधीच अपमानित केलं नाही, विद्यार्थ्यांना कधीच शिक्षा केली नाही. आणि मात्र हळूहळू विद्यार्थ्यांनाही त्या गोष्टीची जाणीव झाली की आपण, आणि त्यांचं शिकवणं हे बेस्टच असणार आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. आणि म्हणून शेवटी विद्यार्थ्यांच्या नजरेमध्ये या शिक्षकाविषयी एक प्रकारचा आदर निर्माण झाला. कारण विद्यार्थ्यांना कळायला लागलं की आपण या शिक्षकांना, या नॅरेटरला, म्हणजेच आपल्या या ब्रेथवेट साहेबांना आपण किती अपमानित करतो आहे, आपण त्यांना किती दुखावतो आहे, परंतु तरी देखील या शिक्षक आपल्याला काही त्रास देत नाही, उलट आपण यशस्वी झालं पाहिजे अशीच आपल्या या शिक्षकांची इच्छा आहे. आणि म्हणून शेवटी हळूहळू का होईना परंतु विद्यार्थी त्यांचा आदर करायला लागले. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुरुवातीला शिक्षकांविषयी अनादर होता, त्या शिक्षकांच्या वर्तणुकीमुळे, त्यांच्या त्या काम नेचरमुळे, त्यांच्या त्या विद्यार्थी यशस्वी झालं पाहिजे या इच्छेमुळे विद्यार्थी वर्गामध्ये ते फेमस झाले, पॉप्युलर झाले. आणि नंतर तेच उद्धट मुलं आपल्या या शिक्षकांचा आदर करायला लागले, मान राखायला लागले. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणी कितीही आपल्याला दुखवलं तरी आपण समोरच्याला दुखवायचं नाही. एक ना एक दिवस समोरचा व्यक्ती तुमचा आदर केल्याशिवाय
राहत नाही. आता हा जो लास्ट पॅरेग्राफमध्ये आपण इंट्रोडक्शनचा बघितला, त्याच्यामध्ये जवळपास आपल्या कादंबरीची संपूर्ण समरीज त्या ठिकाणी आलेले, म्हणजेच कादंबरीमध्ये काय असेल याची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते मित्रांनो. नाऊ देर इज अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स. बघा इथे तुमच्या पुस्तकातही म्हटलेलं आहे कॅरेक्टर्स म्हणजेच काय, कादंबरी आहे, कादंबरीमध्ये असलेले दोन प्रकारचे पात्र, मेजर कॅरेक्टर्स अँड मायनर कॅरेक्टर्स. म्हणजे काही जे आता सगळे पात्रांची संख्या भरपूर आहे, परंतु मग त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी केलेले आहेत लेखकाने, मेजर अँड मायनर कॅरेक्टर्स. काही मुख्य पात्र आहेत की जे कथानकाशी त्यांचा महत्त्वाचा संबंध आहे, आणि काही असे आहेत मायनर कॅरेक्टर की ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तरी देखील त्या ठिकाणी ते चालू शकतो. मग आता मेजर कॅरेक्टरची लिस्ट आपण आता या ठिकाणी बघूया, ते थोडक्यात आपण एक्सप्लेन करूया, आणि त्यांची भूमिका काय आहे, त्यांचा रोल काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. बघा आता पहिलं मेजर कॅरेक्टर या ठिकाणी दाखवलेलं आहे मित्रांनो, रिकी ब्रेथवेट, आणि त्यांचा परिचय दिलेला आहे नॅरेटर. पहिलं कॅरेक्टर आहे आपल्या या कादंबरीमधलं, ते म्हणजे कोणतं, रिकी ब्रेथवेट नावाचं, की जे आपल्या कादंबरीचे नॅरेटर आहे. म्हणजे ही कादंबरी आपल्याला त्यांनी कथन करून सांगितलेली आहे, पात्रही आहे, आणि त्यांच्याच माध्यमातून या कादंबरीचं, म्हणजेच या रिकी ब्रेथवेटच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणू शकतो, रिकी ब्रेथवेट इज द नॅरेटर ॲज वेल ॲज कॅरेक्टर ऑफ द नॉव्हेल. म्हणजे हे जे रिकी ब्रेथवेट दाखवलेले आहेत, हे तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॅरेटर तर आहेच, परंतु आपल्या कादंबरीतलं ते पात्र देखील आहे. ही इज द टीचर ऑफ सिनियर क्लास ॲट ग्रीनस्लॅड स्कूल, ईस्ट एंड स्कूल. म्हणजेच काय तर आपल्या ही जी शाळा दाखवलेली आहे बघा, कोणती, ईस्ट एंड स्कूल, त्या शाळेमध्ये ते सिनियर वर्गाचे विद्यार्थी आहेत. जसं आपल्याकडे काही 11वीचे शिक्षक असतात, काही 12वीचे शिक्षक असतात, तसंच ही जी ईस्ट एंड स्कूल आहे, या शाळेमध्ये सिनियर म्हणजेच वरच्या वर्गाचे ते शिक्षक आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की रिकी ब्रेथवेटची ओळख थोडक्यात काय लक्षात ठेवायचे, नॅरेटर ॲज वेल ॲज कॅरेक्टर इन द नॉवेल. म्हणजेच नॅरेटरची भूमिकाही ते पार पाडत आहेत, ते पात्रही आहेत. आणि त्याच्यानंतर ही जी शाळा दाखवलेली आहे ईस्ट एंड स्कूल, या शाळेमध्ये सिनियर विद्यार्थ्यांचे ते शिक्षक आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं कॅरेक्टर दिलेलं आहे मित्रांनो, गिलियन ब्लांचार्ड. आता हेही पात्र महत्त्वाचं आहे कथानकाच्या दृष्टिकोनातून. आता ज्या वेळेला आपण समरी बघू त्यावेळेला त्यांचा परिचय मी तुम्हाला थोडक्यात करून देईन. त्याच्यानंतर आहे बघा मिसेस डेल इव्हान्स. आता ही मिसेस डेल इव्हान्स ही कोण आहे, वन ऑफ द टीचर्स. आता अनेक शिक्षकांपैकी ती देखील एक शिक्षक आहे, मिसेस डेल इव्हान्स, वन ऑफ द टीचर्स, chosen to be a part of the panel discussion at the half yearly pattern. बघा आता हाफ इयरली पॅटर्न, आता आपल्याकडे जसं प्रथम सत्र द्वितीय सत्र असतं ना, तर त्यावेळेला आता आपल्या शाळेमध्ये जर आपण विचार केला तर प्रथम सत्र द्वितीय सत्र असतं, आणि म्हणून प्रथम सत्राच्या शेवटी म्हणजे साधारणपणे आपली 6 मई ज्यावेळेला होते रेग्युलर कॉलेजची, 6 मईच्या पूर्वी हाफ इयरली पॅटर्न नावाचं फंक्शन त्यांनी आयोजित केलेलं आहे. आपल्या कॉलेजमध्ये जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन आयोजित करतो, तसंच या शाळेने हाफ इयरली पॅटर्न, म्हणजेच काय तर पहिल्या 6 मईच्या आधी आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये काय झालं, विद्यार्थ्यांची प्रगती कशी झाली, त्याबद्दल चर्चा करण्यासाठीचा कार्यक्रम तो आहे. आणि ही जी मिसेस डेल इव्हान्स आहे, ही कोण आहे, वन ऑफ द टीचर्स, चोजन टू बी, कशासाठी निवड झालेली त्यांची, पार्ट ऑफ द पॅनल डिस्कशन ॲट द हाफ इयरली पॅटर्न. प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांचा काय विकास झालेला आहे, विद्यार्थ्यांनी काय शिकवलं, विद्यार्थी काय शिकले, शिक्षकांनी काय शिकवलं, याविषयीचा एक चर्चात्मक कार्यक्रम आहे. आणि आता कार्यक्रम असला म्हणजे काहीतरी एखादी समिती नेमली जाते, आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी जी समिती नेमलेली आहे त्या समितीचा एक भाग म्हणून या मिसेस डेल इव्हान्सची निवड झालेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर इज डेनहॅम. आता डेनहॅमची ओळख आपल्या पुस्तकामध्ये तर काही दिलेली नाही, परंतु थोडक्यात माझ्या माहितीप्रमाणे मी तो सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करतो आहे. डेनहॅम, वन ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम सिनियर क्लास इन चार्ज ऑफ सुपरवायझिंग अँड होस्टिंग हाफ इयरली
रिपोर्ट. बघा आता हा जो डेन हॅम आहे हा कोण आहे, एक महत्त्वाचं पात्र आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं रिकी ब्रेथवेटचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे, जसं मिसेस डेली वानचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे, पात्र महत्त्वाचं, तसं डेन हॅम नावाचा एक विद्यार्थी दाखवलेला आहे. आणि त्याची ओळख लक्षात घ्या किंवा तुम्हाला जर लिहायची असेल थोडक्यात तर लिहून घ्या. वन ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम सिनियर क्लास. म्हणजे हे जे सिनियर क्लासमधला उच्च वर्गातला तो वर्ग म्हणजे कोणता, त्यांच्या शाळेतला. म्हणजेच 5वी ते 8वी अशी जर शाळा असेल तर 8वीच्या वर्गाचा तो विद्यार्थी असं आपण समजूया. वन ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम द सिनियर क्लास. सिनियर क्लासमधला तो एक विद्यार्थी आहे. इन चार्ज ऑफ, त्याच्याकडे कोणता जबाबदारी सोपवलेली आहे, सुपरवायझिंग अँड होस्टिंग हाफ इयरली रिपोर्ट. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हाफ इयरली रिपोर्ट, प्रथम सत्रातली विद्यार्थ्यांची प्रगती कशी झाली त्या बाबतीतला जो काही रिपोर्ट सादर करायचा आहे, त्या कार्यक्रमाचं आयोजन करणारी जी काही विद्यार्थ्यांची समिती आहे त्यातला एक तो मुख्य असा विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर बघा पामेला डेअर. पामेला डेअर नावाची एक कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर मिस्टर फ्लोरियन दाखवलेला आहे. आता मिस्टर फ्लोरियन कोण आहे, हेडमास्टर ऑफ ईस्ट एंड स्कूल. बघा आता रिकी ब्रेथवेट हे नॅरेटर आहेत, त्याच्यानंतर शिक्षक आहेत आणि अनेक शिक्षक आहेत तसे दाखवलेले, परंतु त्यापैकी रिकी ब्रेथवेट एक आपण पाहिला. त्याच्यानंतर मिसेस डेली वान्स बघितली. त्याच्यानंतर मिस्टर फ्लोरियन हे जे दाखवलेले आहेत ना ते त्या ईस्ट एंड स्कूलचे हेडमास्टर आहेत. बघा यांची भूमिका महत्त्वाची आहे कारण त्यांची भाषणबाजी थोडीशी दाखवलेली आहे. त्यांचं भाषणावर वगैरे त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला पडू शकतो, लक्षात घ्या. आणि म्हणून मिस्टर फ्लोरियन जे दाखवलेले आहेत ते हेडमास्टर दाखवलेले आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्यांची ओळख काय, मिस्टर फ्लोरियन कोण आहे, हेडमास्टर ऑफ ईस्ट एंड स्कूल. आता हे जे होते मित्रांनो हे सगळे मुख्य पात्र होते, परंतु त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची जी काही टीम आहे बघा, विद्यार्थ्यांच्या टीममध्ये देखील अनेक तिथे दाखवलेले आहेत. जशी शिक्षकांची समिती आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्थापन झालेली, तशी विद्यार्थ्यांची आहेत. आणि ज्यावेळेला आपण समरी वगैरे बघू त्यावेळेला ह्या सगळ्या पात्रांचा परिचय आपण पुन्हा एकदा कथेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी होणारच आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा आता मायनर कॅरेक्टर भरपूर आहेत. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहे, बॉब बेलमॉन्ट आहे, जॅक्विलाईन बेंडर आहे, क्लिंटी आहे, त्याच्यानंतर सेल्मा ड्रीव आहे, हॉकमन आहे, मोरिया जोसेफ आहे, पामर आहे, युफेमा फिलिप्स आहे, जेन पर्सेल, त्याच्यानंतर लॉरेन्स सिलेस, त्याच्यानंतर जेस बेलमॉन्ट, त्याच्यानंतर बकली, त्याच्यानंतर जॉयझी डवेज, पॅट्रिक फॉर्मन, टीच जॅक्सन, मोनिका पेग, त्याच्यानंतर बार्बेरा पेग, त्याच्यानंतर पॉटर, त्याच्यानंतर सॅपिनो, त्याच्यानंतर थिओ वॅटसन. हे सगळे मायनर कॅरेक्टरची लिस्ट आहे. आता आपल्या कथानकाच्या दृष्टिकोनातून मायनर कॅरेक्टर खूप महत्त्वाचे तसं नाही, ते तुम्ही नाही जरी लक्ष दिलं इफ यू इग्नोर इट देन देअर विल बी नो डिफिकल्टी ऑर नो प्रॉब्लेम. बट ॲज फार ॲज मेजर कॅरेक्टर्स आर कन्सर्न, कारण मित्रांनो परीक्षेमध्ये जर तुम्हाला एखाद्या मेजर कॅरेक्टरवर देखील प्रश्न विचारला जातो आणि त्यातल्या त्यात रिकी ब्रेथवेटचं कॅरेक्टर, त्याच्यानंतर मिस्टर फ्लोरियनचं, पॅमेला डेअरचं, मिसेस डेली वान्सचं, ह्या पात्रांविषयी मात्र त्या ठिकाणी मुख्य प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बघा आता त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे मित्रांनो, समरी ऑफ द नॉव्हेल. आता बघा समरी म्हणजेच काय, सारांश लिखाण. ही जी संपूर्ण कादंबरी आहे त्या कादंबरीचं थोडक्यात सारांश लिखाण दिलेलं आहे, ते वाचण्याचा प्रयत्न आपण आता करूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर E.R. ब्रेथवेट. सो टू सर्व विथ लव इज अन autobiographical novel which is based on the life of the author. It means that this novel is entirely based on the life of Mr. E.R. ब्रेथवेट. म्हणजेच बघा टू सर्व विथ लव हे एक काल्पनिक असं कार्य आहे. वर्क ऑफ फिक्शन, फिक्शन मीन्स इमॅजिनेशन, काल्पनिक असं कार्य आहे की जे कार्य कशावर आधारित आहे, तर आपल्या कादंबरीचे जे लेखक आहेत E.R. ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित आहे.
द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क ॲज अन इंजिनियर इन अॅन ऑइल रिफायनरी. आता हे जे मुख्य पात्र आहे E.R. ब्रेथवेट नावाचं, की ज्यांनी नॅरेटर म्हणूनही भूमिका पार पाडलेली आहे, वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अॅन ऑइल रिफायनरी, म्हणजे एका ऑइलच्या मिलमध्ये इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी ते काम करताना दाखवलेले आहेत. ही सर्व इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. पुन्हा आता शिक्षकांचा जॉब तर स्वीकारल्याचं मी तुम्हाला आधी सांगून दिलेलं आहे, परंतु हे सगळं घडण्याच्या आधी त्यांनी ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स, म्हणजेच जसं आपल्याकडे आर्मी असते, आर्मीमध्ये देखील त्यांनी जॉब हा स्वीकारलेला होता पूर्वी. इन द वार म्हणजे ज्यावेळेला फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणा किंवा सेकंड वर्ल्ड वॉर म्हणा, त्या वर्ल्ड वॉरमध्ये त्यांनी देखील मिलिटरीमध्ये काम करत असताना किंवा आर्मीमध्ये काम करत असताना महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. आफ्टर द वॉर, बीइंग अ ब्लॅक पर्सन, ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. बघा आता ते युद्ध संपलं की ज्या ठिकाणी त्यांनी काम पार पाडलेलं होतं, आणि हे युद्ध संपल्यानंतर बीइंग अ ब्लॅक मॅन, केवळ रंग त्यांचा काळा असल्यामुळे ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. म्हणजे बघा, ब्रिटिश आर्मीमध्ये त्यांनी काम पाहिलं, रॉयल ब्रिटिश आर्मी एअरफोर्समध्ये त्यांनी काम केलं, आणि त्याच्यानंतर केवळ ते आता इंग्लंडमध्येच ते वास्तव्यास होते, परंतु केवळ रंगाने काळे असल्यामुळे त्या इंग्लंडमध्ये त्यांना युद्ध तर संपून गेलं, युद्ध होतं तोपर्यंत काम त्यांनी केलं, परंतु संपल्यानंतर तिथून त्या निघून गेले किंवा तिथला राजीनामा दिल्यानंतर ज्यावेळेला ते बाहेर आले त्यावेळेला मात्र त्यांना रोजगारीची समस्या प्राप्त झाली. म्हणजेच काय, रोजगारीच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं, कारण तिथलं काम संपल्यानंतर काहीतरी उदरनिर्वाह चालवण्यासाठी एखादं जॉब मिळणं त्यांना गरजेचं होतं, परंतु केवळ रंग कृष्णवंशी असल्यामुळे किंवा रंगाने काळे असल्यामुळे तिथून ते युद्ध संपल्यानंतर मात्र त्यांना बेरोजगारीच्या समस्याला तोंड द्यावं लागलं, त्यांना जॉब मिळाला नाही. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही ॲप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि लास्ट रिसॉर्ट म्हणजे काय, शेवटचा प्रयत्न, द लास्ट अटेम्प्ट जो आपण म्हणतो, शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी कुठे ॲप्लिकेशन केलं, मग ही ॲप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि मग शिक्षक बनण्यासाठी एका शाळेमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलं, अर्ज केला. सरप्राइझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लास ऑफ द स्कूल. आता खरं म्हणजे सरप्राइझिंगली मीन्स it was a wonderful thing, that is a black man, particularly a black man gets a job amongst the white people. आता ही एक आश्चर्यकारक गोष्ट होती. त्यांनी शाळेमध्ये टीचर पदासाठी ॲप्लिकेशन केलं आणि आश्चर्यकारकरित्या त्यांनी त्या ग्रीन्सलँड स्कूलमध्ये त्यांना शिक्षक म्हणून स्वीकारण्यात आलं आणि सिनियर क्लासचे शिक्षक म्हणून त्या शाळेमध्ये त्यांना जॉब मिळाला. नाऊ I would like to take the next part of this novel, summary of the novel, into our next period. I hope that you have enjoyed today's lecture. I would like to continue it till tomorrow. So, good morning. Thank you very much.